तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एआयओएस आपल्या द चॅनलमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचा मित्र वेदांत बुरकर एआयओएस चॅनलमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मागवलेलं आहे मोटोरोला H50 फ्युजन फ्रॉम फ्लिपकार्ट. तर चला अनबॉक्स करूया. तर मित्रांनो, आपण हा बॉक्स मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून, म्हणजे फोन मागवलेला आहे फ्लिपकार्टवरून, म्हणून तिथे फ्लिपकार्टची पूर्ण ब्रँडिंग आलेली आहे. म्हणजे त्यांचा चिकट टिप जो काय असतो तो सेलो टिप इकडे थोडंसं झाकून घेऊ आपण. तर आता अनबॉक्स करूयात फोन. अशा काही प्रकारचा आपला फोनचा बॉक्स आलेला आहे. बघू शकता आपण, मोटो H50 फ्युजन असा आपला हा फोन आहे. तर चला याला अनबॉक्स करूयात. तर मित्रांनो, काही निघत नाहीये. बापरे. तर यात फोन वाटतोय थोडंसं जडजड आहे. हा इथे कवर आहे, म्हणजे यात फोन आहे. हे काय मित्रांनो, काही कळत नाही मला. तुम्ही कमेंट करून सांगा काय आहे ते. हे पुस्तक आहे जे काय असतं ते. तोपर्यंत आपण या बाकीच्या फोन जसं की बॉक्स एक एक गोष्ट आपण बाजूला ठेवत जाऊ. ही काही पुस्तकं वगैरे भेटलेली आपल्याला, ते काय वाचण्याची काही गरज नाही आहे. ऐकून द्या. हे स्टिकर थोडंसं कामाचं वाटतंय मित्रांनो. याचं काय काम आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा, कारण की मला काय उमजत नाहीये. तर आता आलेलं आहे कवर ग्रीन कलरचं आहे, कारण की आपला फोन सुद्धा ग्रीन कलरचा आहे मित्रांनो. अत्यंत हार्ड प्लास्टिक असं, म्हणजे चांगल्या क्वालिटीचं कवर भेटलेलं आहे आपल्याला, काही विषय नाही. हा कागद जो काय असतो तो कवर ठेवायला, फोन ठेवायला. तर आता आपल्याला मिळालेलं आहे याच्यासोबत चार्जर आणि केबल. ऍपल वाल्यांना लाज वाटली पाहिजे मित्रांनो, नाही. ते चार्जर देत नाही. एकदम बिनलाजचे ऍपल वाले. धन्यवाद. तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला चार्जर भेटलेले आहे. 89 वोल्टचं, नाही सॉरी 68 वोल्टचं आपल्याला चार्जर मिळालेलं आहे यासोबत. आणि टाईप सी टू टाईप सी आपल्याला केबल भेटलेली. चांगल्या क्वालिटीची केबल आणि चांगल्या क्वालिटीचं चार्जर असं आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय भेटलेले आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मी आता. तर आता मित्रांनो, आपण फोन अनबॉक्स करूया. मेन वा, अत्यंत सुंदर असा फोन वाटतोय. हातात घेतल्या अशी प्रीमियम अशी फिलिंग येते. पूर्ण लेदर बॅग आहे मित्रांनो याची, व्हिगन लेदर बॅग याला आपण म्हणतो. पूर्णपणे कर्व डिस्प्ले बघू शकता मित्रांनो आपण. मी तुम्हाला डिस्प्लेची क्वालिटी, कॅमेऱ्याची क्वालिटी आणि जे जे काय असू शकतं किंवा आपल्याला या फोनबद्दल सांगायचं आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आता. तर आता आपण बघूया की याच्यासोबत पूर्णपणे आपल्याला काय काय मिळालेलं आहे. तर सर्वात पहिले फोन, अत्यंत सुंदर असा फोन आहे. चार्जर ची केबल टाईप सी टू टाईप सी, 68 वोल्टचं चार्जर, कवर मिळालेलं आहे मित्रांनो. आणि हे स्टिकर काय, याचा उपयोग तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता मी तुम्हाला दाखवतो डिस्प्लेची क्वालिटी आणि एंडिंगला तुम्हाला कॅमेऱ्याची क्वालिटी दाखवतो. यात आपण 4K 60 FPS सुद्धा शूट करू शकतो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या फोनचा जो डिस्प्ले आहे तो 3D AMOLED कर्व डिस्प्ले आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो, जे की QLED TV मध्ये बघा, आपण जर शोरूम मध्ये गेलो तर तिथे असतं की असं हनी विनी वगैरे नाही का त्याचं. तर तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. आता मी सर्च करून ठेवलेला ऑलरेडी.
त्यासाठी आपण सर्च करायचं LG हनी व्हिडिओ. अरे कहना क्या चाहते हो. ओके, पहिले आपण सेटिंग पूर्ण हाय करून घेऊ मित्रांनो. HDR सेटिंगमध्ये चालतो मित्रांनो व्हिडिओ. तुम्ही यावरूनच विचार करू शकता की किती आपला हाय क्वालिटीचा फोन आहे. याची प्राईस पण मी तुम्हाला लास्टला सांगतो, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती शार्प आणि चांगली क्वालिटी आलेली आहे आपल्या फोनची. अत्यंत चांगला असा बजेट फ्रेंडली फोन आहे हा. एकदम शार्प व्हिडिओ क्वालिटी एकदम आपण बघू शकतो. इतर वेळेस जर आपण कुठला दुसरा जर मोबाईल घेतला तर तिकडे ब्लॅकच्या ऐवजी दुसरा कलर दिसतो, म्हणजे प्रॉपर ब्लॅक कलर तिथे दिसत नसतो. तुम्ही असं तुमच्या फोनवर सुद्धा ट्राय करू शकता. तर मित्रांनो अशा काही प्रकारचा आपल्या फोनचा डिस्प्ले. आता आपण याचे कॅमेरा टेस्ट करू, माईक टेस्ट करू. कॅमेऱ्यामध्ये माईक टेस्ट होणारच आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, आपल्या फोनला कवर लावायचं राहिलं तेवढं लावून घेऊ, नाहीतर थोडंसं आपलं विषय होऊन जाईल. समजू शकता तुम्ही. आता आपण कवर लावून घेऊया. कवर ग्रीन कलरचं, फोन ग्रीन कलरचं. मित्रांनो आपण ग्रीन कलर यासाठी घेतला कारण की बाकीचे कलर स्टॉकमध्ये नव्हते. आपण बिग बिलियन डेजमध्ये घेतलेल्या ऑफरमध्ये, एक्सचेंज ऑफरमध्ये घेतलेला आहे आपण मी तुम्हाला आता पूर्णपणे सांगणार आहे आपल्याला कितीला पडला हा, आणि एक्सचेंजमध्ये जुना फोन कुठला होता आणि कितीला गेला. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect. मित्रांनो तुम्ही सॅम्पल बघितलेच असतील की बघ कसे आलेले एकदम सॅम्पल एकदम सुंदर असे. तर तुम्हाला मी आता सांगतो याची व्हिडिओ क्वालिटी. आता आपण 4K 60 FPS मध्ये शूट करतोय. तर तुम्ही सांगा एकदा क्वालिटी कशी येते फोनची आपल्या एकदम मस्तपैकी. तर आपण याच्यात एक कॅप्चर बटन पण आहे, ते कॅप्चर बटन दाबलं तर आता मला समजा असा फोटो काढायचा आहे. तर आता हा फोटो निघून गेलेला आहे मित्रांनो. तो तुम्हाला कळणार नाही पण माझ्याकडनं फोटो निघून गेलेला आहे. तर एवढंच सांगू शकतो मी तुम्हाला. माईकची क्वालिटी कशी आहे आपल्या फोनच्या तर तुम्ही ती कमेंट करून सांगा. आणि शूटसाठी फोन अत्यंत चांगला आहे, गेमिंगसाठी अत्यंत चांगला आहे. BGMI 60 FPS मध्ये चालतो, स्मूथ प्लस एक्स्ट्रीममध्ये, आणि FHD मध्ये सुद्धा एक्स्ट्रीमला जातो मित्रांनो. अत्यंत खतरनाक चांगला असा बजेट फ्रेंडली फोन आहे हा. तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तुम्हाला मी आता प्राइस रिव्हील करतो. तर मित्रांनो आपल्याला हा फोन पडलेला आहे 14,000 रुपयाला, सॉरी 14,500 रुपयाला, 14,500 रुपयाला. तर मित्रांनो आपल्याकडे ऑलरेडी एक फोन होता Vivo Y20. तर तो गेला किती, तो 4,000 रुपयाला गेला असं काहीतरी होतं. आणि आपल्याला हा फोन ऑफरमध्ये 21,000ला पडत होता. 24,000चा फोन आहे तो, आपल्याला 21,000ला पडलेला आहे. हे व्हेरियंट 8/128 आहे आणि 25 का 26,000चं 12,256 असं व्हेरियंट होतं. तर ते काय घेतलं नाही आपण. तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. लवकरच आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट रिलीज होणार आहे, तर तो नक्की बघा. तुम्हाला आवडेल असा पॉडकास्ट राहील तो. तर तुम्ही नक्की बघा. आणि त्याचं बॅकग्राऊंड हे असेल, मी तुम्हाला हे सुद्धा रिव्हील करून देतो. तर त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला कसं नोटिफिकेशन लवकर पडतील. चला भेटूया उद्या. बाय. जाऊ नका कुठे. जर तुम्हाला याबद्दलचा गेमिंग रिव्ह्यू पाहिजे असेल, कुठल्याही प्रकारचा फोनचा तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर तो मी नक्की देईल तुम्हाला. त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला मी तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा सांगतो, माझ्या पण लक्षात नाही. तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, कारण की आपलं पॉडकास्ट बाय.